चला, सर्वांना आवाज यायलाय का रे? हो. हो. हम्म. बघा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण काल बघितला. त्याचे केल्विन प्लँक स्टेटमेंट एक आहे, क्लॉसियस स्टेटमेंट एक आहे, आणि तिसरा आहे इंजिन स्टेटमेंट. तिसरा आहे इंजिन स्टेटमेंट. ते तेच आहे. म्हणजे काही ना काहीतरी हीट तुम्हाला कोल्ड रिझर्वायर मध्ये टाकावंच लागते. आपण काय बघितलं बघा. बघ, हॉट रिझर्वायर कडून आपण बघितलंय, हॉट रिझर्वायर कडून अशी क्यूएच हीट येते. त्यातला काही भाग वर्क साठी जातो आणि काही क्यूसी म्हणून जाते. हे असते इंजिन. हे कोल्ड रिझर्वायर है ना. असं आहे. आठवते का रे? हो. पण जर क्यूसी झिरो झालं, म्हणजे इथं हॉट आहे, क्यूएच आलं, आणि पूर्णच्या पूर्ण डब्ल्यू कडे गेलं, म्हणजे इकडं आलंच नाही, तर ह्याला म्हणतात परफेक्ट इंजिन, आयडियल इंजिन. हे असं परफेक्ट इंजिन शक्य आहे का? नाही. नाही. हेच आहे कोणता लॉ? कोणत्या लॉ नुसार परफेक्ट इंजिन शक्य नाही? अभि, सेकंड लॉ. सेकंड लॉ. व्हेरी गुड, बहुत बढ़िया. सेकंड लॉ नुसार परफेक्ट इंजिन पॉसिबल नाहीये. तरी मी तुम्हाला इथं दाखवतोय आता. हम्म. हे बघा, एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ इंजिन स्टेटमेंट. इंजिन स्टेटमेंट म्हणजे काय? थर्मोडायनामिक्सचं तिसरं स्टेटमेंट, की बाबा हे असं शक्य नाही. एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ इंजिन स्टेटमेंट. ह्याचा अर्थ कळला. इंजिन स्टेटमेंट म्हणजे काय? की असं इंजिन शक्य नाही. कसं आहे इंजिन? कळलं का कसं आहे ते? डाव्या बाजूचं इंजिन कसं हो. आहे? रियालिटी मधलं आहे का आयडिया, म्हणजे इमॅजिनरी दिसायला? इमॅजिनरी आहे. कसं आहे रे? इमॅजिनरी. इमॅजिनरी. थोडक्यात परफेक्ट इंजिन म्हणतो आपण ह्याला. काय म्हणतो? परफेक्ट परफेक्ट इंजिन. इंजिन. परफेक्ट इंजिन, है ना. असं इंजिन शक्य आहे. परफेक्ट इंजिन काय करतंय? काय काय आहे परफेक्ट इंजिन मध्ये वेगळं काय आहे? ते क्यूएच कडून हीट घेऊन पूर्ण वर्क करते. म्हणजे क्यूसी नाहीच आहे त्याच्यात. हो. त्याच्यामध्ये क्यूसी नाहीच आहे. असं होऊ शकतंय का कधी? नाही. नाही. So this perfect engine is not possible in reality. This perfect engine is not possible in reality. इमॅजिनरी. This is imaginary. Imaginary engine. त्यालाच इंजिन स्टेटमेंट ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतात. इंजिन स्टेटमेंट
काय म्हणतंय तेच आहे बाबा, असे परफेक्ट इंजिन पॉसिबल नाही. म्हणजे क्यूसी हिट काहीच न ठेवता तुम्ही इंजिन तयार करू शकत नाही. इंजिन स्टेटमेंट आपण बघितलं ना आत्ताच. हो. आपण इंजिन स्टेटमेंट बघितलं की असे काही वेगळे नाहीत स्टेटमेंट. केल्विनचं स्टेटमेंट, पुन्हा आणखीन कुणाचं क्लॉसियस स्टेटमेंट, क्लॉसियस स्टेटमेंट, इंजिन स्टेटमेंट, हे सर्व एकच आहेत. सर्वांचं एकच म्हणणं आहे की इंजिनची एफिशियन्सी 100% नसते किंवा पूर्णच्या पूर्ण हिट वर्क मध्ये कन्वर्ट होत नाही. कळलं का? हो. हम्म. वेगवेगळ्या पद्धतीने फक्त बोललेलं आहे त्यांनी. हे सर्व स्टेटमेंट तुम्ही पाठ करावं लागतात. कोणतंही स्टेटमेंट विचारू शकतात. हे सर्व स्टेटमेंटचा अर्थ ह्या ना त्या मार्गाने सेमच असतो. पुढे थांबा जरा. चलो. हे बघा, हे दोन गोष्टी काढल्यात मी. परफेक्ट रेफ्रिजरेटर आणि प्रॅक्टिकल रेफ्रिजरेटर. सेकंड लॉ काहीतरी म्हटलंय, पण हे ऍक्च्युली काय, प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे कळतंय का, रिअल लाईफ मध्ये हिट इंजिन असं असतं, त्याच्यामध्ये क्यूसी असते. प्रॅक्टिकल, त्याला शब्द आपण काय वापरतो, प्रॅक्टिकल. रिअल, ए प्रॅक्टिकल. बाळांनो, प्रॅक्टिकल, रिअल. प्रॅक्टिकल म्हणजेच रिअल हिट इंजिन. बघा बरं जरा, एक प्रॅक्टिकल, एक परफेक्ट. परफेक्ट म्हणजे आयडियल. परफेक्ट म्हणजे कसलं, आयडियल. हा. बघा बरं, एका बाजूला आहेत खाली आहे रेफ्रिजरेटर, वर आहेत हिट इंजिन. हे कळलंय का बघा, वर आहेत हिट इंजिन. हे बघा, हे आहेत दोन हिट इंजिन. त्यामधलं लेफ्ट साइडचं कसलं आहे, हा, परफेक्ट. प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल हिट इंजिन. हे खाली जे आहेत ते काय येतं, हे रेफ्रिजरेटर्स. काय येतं, रेफ्रिजरेटर्स. मग मला सांगा, तुम्हाला रेफ्रिजरेटर मध्ये असं काय दिसत आहे, तुम्हाला रेफ्रिजरेटर मध्ये असं वेगळं काय दिसत आहे, सांगा. प्रॅक्टिकल आणि परफेक्ट मध्ये काय फरक आहे.
रेफ्रिजरेटरच्या प्रॅक्टिकल मध्ये सगळे एकाच डायरेक्शन काय दिसतंय सांगा. सेम डायरेक्शन फ्लो होईल सेम रेफ्रिजरेटर मध्ये. डायरेक्शन नाही, सेम डायरेक्शन नाही. जरा बघा, डोकं लावा. नाही ते वर्क वर्क हा, प्रॅक्टिकल मध्ये हीट कोल्ड कडून हॉट कडे चालले आहे विदाउट डुईंग एनी वर्क. बरोबर का? हो रिअल मध्ये कोल्ड कडून हॉट कडे हीट वर्क केलं तरच जाऊ शकते. बरोबर आहे का? थंड कडून गरम कडे हीट कधी जाते का आपोआप? नाही. थंड कडून गरम कडे जाणं म्हणजे एखादा बॉल खालून असा वर आपोआप जाणं आहे ना. हीट थंड कडून गरम कडे जाणं म्हणजे एखादा चेंडू वर आपोआप जाणं है ना. असंच आहे ना याचा अर्थ. हो हो कमी टेम्परेचर म्हणजे कमी हाईट, हे कमी टेम्परेचर आहे. हे टेम्परेचर कोल्ड आणि हे टेम्परेचर हॉट. मग कोल्ड कडून हॉट कडे जसं की कमी उंचीकडून जास्त उंचीकडे आपोआप जाता येत नाही, वर्क करावं लागते है ना. बाहेरून वर्क केलं तरच जाऊ शकते. बरोबर का? हो आपण जर ह्या बॉलला उचललं तरच हा बॉल वर जाऊ शकतो. तसंच इकडून जर काहीतरी वर्क केलं तरच हीट कुठून कुठे जाते. कोल्ड कडून हॉट कडं. हा, कोल्ड कडून हॉट कडे. मग कोल्ड कडून हॉट, मग तेच म्हटलं एक कोणाच्या स्टेटमेंट मध्ये, हे बघा हे स्टेटमेंट क्लॉसियसचं स्टेटमेंट काय म्हणतंय. कोल्डर बॉडी टू हॉटर बॉडी आपोआप हीट जाऊ शकत नाही दुसरं काहीही न करता. दुसरं काही न करता म्हणजे वर्क न करता. कळायलंय का काय? हे स्टेटमेंट लय महत्वाचे आहेत सर्व. ते एकूण एकच स्टेटमेंट आहेत असे, फक्त फिरू फिरू बोललेत. क्लॉसियसनं रेफ्रिजरेटरला धरून दिलंय कोल्ड टू हॉट, तर केल्विननं हीट इंजिनला धरून दिलंय की बाबा पूर्णच्या पूर्ण एनर्जी वर्क मध्ये कन्वर्ट होत नाही. हे कळायलंय का? हो ए बाळांनो, कळायलंय का रे? हो बाकीचे? हो सकाळी. हा गणू, तिन्ही स्टेटमेंट एकच आहेत, फक्त फिरू फिरू बोललेत. ह्यानं म्हटलंय की हीट इंजिनची एफिशियन्सी 1 नसते, म्हणजेच काय, सर्व हीट वर्क मध्ये कन्वर्ट होत नाही. आणि ह्यानं रेफ्रिजरेटर नुसार बोलले. एका वरच्याने हीट इंजिन नुसार बोलले, खालच्यानं रेफ्रिजरेटर नुसार बोलले की कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे टेम्परेचर जात नाही. आणि इंजिन स्टेटमेंट पुन्हा एकदा हीट इंजिनवरच आहे. हे इंजिन स्टेटमेंट म्हणजे केल्विन प्लॅंक सारखंच आहे. हे बघा आपण इथं लिहिलंय बघा, हेच आहे ते इंजिन स्टेटमेंट. थोडं सोपं करून, फक्त केल्विन प्लॅंकनं जरा अवघड भाषेमध्ये शब्द दिले, अवघड भाषेत. त्याच सोपं इथं दिलंय इंजिन स्टेटमेंट. ठीक आहे. सो तुम्हाला हे सर्वच्या सर्व पाठ करावे लागतात. कोणतंही विचारू शकते. राईट डाऊन द केल्विन स्टेटमेंट, राईट डाऊन द क्लॉसियस स्टेटमेंट. आणि हे एक माहित असू द्या, चलो आता पुढे आहे. हे एवढं झालं का रे बाळांनो? लक्षात आलं का? बघा बरं जरा हे काय काय विचार. हे काय माहिती आहे का? त्यांनी जर म्हटलं हो कम्पेअर द प्रॅक्टिकल हीट इंजिन विथ परफेक्ट हीट इंजिन, तर तुम्ही अशा डायग्राम काढायच्या. कळलं का? डायग्रामॅटिकली कम्पेअर करायचे. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे हीट इंजिन मध्ये कसं होतं. अशी हीट यायची हॉट कडून कोल्ड कडे आणि इकडं वर्क असं बाहेर. तर रेफ्रिजरेटर मध्ये कसं आहे, कोल्ड कडून हीट येते, हॉट कडे जाते आणि वर्क ह्याच्यावर केलं जाते. बरोबर का? हो हं. हे सर्व तुम्हाला डिफरन्सेस कळले पाहिजेत. फिजिक्स
बिटवीन हीट इंजिन अँड रेफ्रिजरेटर, हीट इंजिन अँड रेफ्रिजरेटर. हे बघा, ऐसा है. हे डायग्राम फक्त आपली इथे टाकूया. तर बघा इथं, हीट इंजिन हे बघा असं आहे. झालं. हे आहे हीट इंजिन. हे आहे रेफ्रिजरेटर. बघा, रेफ्रिजरेटरलाच हीट पंप म्हणतात. थोडं वेगळं असते, फक्त रेफ्रिजरेटर आहे ते थंड जागेला आणखीन थंड बनवते. हीट पंप आहे ते गरम जागेला आणखीन गरम बनवते. म्हणजे रेफ्रिजरेटरची इकडची बाजू जर बघितला तर ती रेफ्रिजरेटर म्हणून काम करते, आणि तेच बाहेरची बाजू बघितलं तर तीच हीट पंप म्हणून काम करते. कळलं का? इकडच्या बाजूला जर तुम्ही थांबलात तर ते हीट पंप म्हणून काम करते, बरोबर, गरम गरम लागते, बरोबर. सो रेफ्रिजरेटरची एक हो. बाजू हो. रेफ्रिजरेटर सारखं काम करते आणि त्याच्या अपोजिट बाजू हीट पंप सारखं काम करते. म्हणूनच त्याला हीट पंप पण म्हणतात. सो इकडच्या साईडनं त्यानं फ्रीज म्हणून काम करते आणि इकडच्या साईडनं त्यानं हीट पंप म्हणून काम करते. चलो, वर्किंग सबस्टन्स सहसा काय असते बघा हीट इंजिन मध्ये? स्टीम, पेट्रोल, डिझेल वगैरे. ह्याच्यामध्ये काय असते? NH3 फ्रेऑन. हे रेफ्रिजरंट म्हणतात. ह्यांना काय म्हणतात? रेफ्रिजरंट्स. बाकी हे T1 ग्रेटर दॅन T2. हे बघा, आता हे आपण T1 T2 च्या ऐवजी काय करतोय, तर TC वापरतोय आणि TH वापरतो. सो TH ग्रेटर दॅन TC. हे कळलं का बघा आधी? दोन्हीकडे पण आहे. TH ग्रेटर दॅन TC. कळलं का रे बाळांनो? हो. हो. हा. TC म्हणजे काय सांगा बरं? TC म्हणजे काय? कोल्ड कोल्ड रिजर्व. बघा, डिफरन्शिएट म्हटल्यावर आपल्याला हे पॉईंट लिहिता येत नाही. हे डिफरन्स नाहीये. कम्पेअर म्हटल्यावर असं लिहिता येईल. डिफरन्स म्हटल्यावर जे वेगळं आहे तेच लिहायचं. हे कम्पेअर आहे. हो. हा, डिफरन्स म्हटलं की वेगळं आहे ते पॉईंट लिहायचे. मी त्याला हायलाइट करतो. त्यानंतर डेल्टा यू इक्वल टू 0 लिहिलं इथं पण आणि इथं पण, कारण दोन्ही सायक्लिक प्रोसेस आहेत, बरोबर का? हो. हो. सायक्लिक प्रोसेस मध्ये डेल्टा यू 0 असते. हा, हे जरा महत्वाचं आहे. हे हे त्याला आपण कसं लिहितो? फक्त मॉड लिहिलाय आपण, मॉड. हे मॉड आहे आपला. मॉड का? कारण का ते प्लस मायनस मध्ये तुम्हाला घोटाळा होतोय म्हणून. जे आहे तेच इकडे आहे. हा, इकडे एफिशियन्सी वापरतात
हे 1 म्हणजे एच आणि 2 म्हणजे क्यूसी. कळाले का जरा? ए बाळांनो, कळाले का रे? हो हो. हो पण इकडं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स वापरतात. हे बीटा म्हटलंय, परंतु आपल्या बुकमध्ये के म्हटलंय त्याला. काय म्हटलंय त्याला? के. कुठं कुठं बीटा पण म्हणतात. सो व्हॉट इज Q2? Q2 इज सी, QC बाय डब्ल्यू. परफेक्ट इंजिन काय असतं? ज्याच्यामध्ये डब्ल्यू इज इक्वल टू क्यू एच असते. जेवढी हीट आली म्हणजे क्यूसी 0 असला पाहिजे. परफेक्ट इंजिन म्हणजे एफिशियन्सी अरे इक्वल टू 1. परफेक्ट इंजिन साठी एफिशियन्सी इक्वल टू 1. तर परफेक्ट रेफ्रिजरेटर मध्ये काय असते? डब्ल्यू 0 असते. तुम्ही असे म्हणू शकता डब्ल्यू इज इक्वल टू क्यू एच और क्यूसी इक्वल टू 0. हे बघा बरं जरा, हे कळलं का? हे क्यूसी इक्वल टू 0 और डब्ल्यू इज इक्वल टू क्यूसी 0 टाकल्यावर काय होते बघा. हे क्यूसी म्हणजे हे Q1 नको रे बाबा, Q1 नको. कंट्रोल प्लस आपल्याला एच आणि Q2 म्हणजे हा. हे बाळांनो, मला सांगा क्यूसी 0 टाकल्यावर काय होते सांगा ह्याच्यामध्ये. बघा रे जरा सांगा. इथं जर क्यूसी 0 टाकलं QH तर काय? इक्वल टू डब्ल्यू. क्यू इक्वल टू म्हणजेच एफिशियन्सी इक्वल टू काय होईल मग? 1. बरोबर का? 1. हो. परफेक्ट रेफ्रिजरेटर मध्ये काय पाहिजे? डब्ल्यू इज इक्वल टू 0 पाहिजे. डब्ल्यू 0 म्हणजेच बीटा इनफायनाईट असला पाहिजे. बीटा इनफायनाईट. बघा बरं, बीटा म्हणजेच के, त्याला आपण के म्हणतोय. कळलं? म्हणजे डिफरन्स काय काय लिहू शकता तुम्ही? हे एवढे. आता डिफरन्स मध्ये काय आणखीन? हे एक डायग्राम काढू शकता डिफरन्स म्हणून आणि डेफिनेशन लिहू शकता त्यांचे. हा वर्किंग सबस्टन्स मध्ये पण डिफरन्स येत आहे. हे जे एवढे आहेत हे डिफरन्सेस नाहीत, हे सेमच आहे. हे काय डिफरन्सेस नाहीत. ह्याला डिफरन्स मध्ये लिहिणार का तुम्ही एवढ्यांना? नाही. नाही. तुम्ही ह्या एवढ्यांना डिफरन्स मध्ये नाही लिहिणार. these आर नॉट differences, these आर सेम. मग इथं काय? हीट फ्लोज फ्रॉम हॉट टू कोल्ड. इथं काय? हीट फ्लोज फ्रॉम कोल्ड टू हॉट. हे एक डिफरन्स तुम्ही लिहू शकता. काय लिहू शकतो इथं मी सांगा? हीट फ्लोज फ्रॉम, बोला. हॉट हॉट टू कोल्ड रिझर्वायर. इथं Heat हीट flows Heat from flows cold to from hot reservoir. cold to hot reservoir. Cold to hot. त्याच्यानंतर वर्क. वर्क मध्ये एक फरक आहे. वर्क मध्ये एक फरक आहे. काय फरक आहे? हा, वर्क इज डन ऑन का डन बाय? Done by. Done by. आणि इथं वर्क Done on. Work is Done on. done on. ऑन वर्किंग सबस्टन्स है ना. हाँ. इंजिन म्हणजे त्याला आपण वर्किंग सबस्टन्स म्हणतो. मग सर्व ठिकाणी डिफरन्सेस काय काय आहेत, सिमिलॅरिटीज काय काय आहेत, हे सर्व आपण लिहिलेलं आहे. हे बघा, असं अतिशय 3 मार्काला हा प्रश्न एकदम सुटसुटीत लिहायचा. कम्पेअर म्हटलं तर सर्वच लिहायचं आणि डिफरन्स लिहा म्हटलं की फक्त डिफरन्स लिहा.
इकडं 3 पॉईंट, तिकडं 3 पॉईंट. चलो, आता पुढे आपल्याला बघायचं आहे कॅरनॉट इंजिन काय आहे. व्हॉट इज कॅरनॉट इंजिन? मुळामध्ये कॅरनॉट नावाचा एक सायंटिस्ट होता. त्यांनी काय म्हटले, बाबांनो मी खूप अभ्यास केला आणि अभ्यासाअंती मला असं लक्षात आलं की मी एक तुम्हाला इंजिन थेरॉटिकल बनवून दाखवतो कागदावर. त्याच्यापेक्षा चांगलं इंजिन तुम्ही कितीही प्रयत्न केला तर बनवू शकत नाही. त्याच्यापेक्षा चांगलं इंजिन तुम्ही काहीही करा, बनवू शकत नाही. सो कॅरनॉट इंजिन काय आहे? इट इज अ हायपोथेटिकल आयडियलाइज्ड हीट इंजिन दॅट ऑपरेट्स ऑन रिव्हर्सिबल कॅरनॉट सायकल. सर्वात पहिले तर ते रिव्हर्सिबल कॅरनॉट सायकलच्या कन्सेप्टवर काम करते. काय करते बघू आपण. आणि इट हॅज द मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी फॉर गिव्हन टेम्परेचर्स ऑफ सोर्स अँड सिंक. त्यानं म्हटला हे सोर्सचं टेम्परेचर आहे हॉट रिझर्वायरचं, आणि हे कोल्ड रिझर्वायरचं सिंकचं टेम्परेचर आहे. ह्या दोघांच्या मध्ये काम करणारं इंजिन मी ज्या पद्धतीनं सांगतोय रिव्हर्सिबल पद्धतीनं, त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्याही मार्गानं काम करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला माझ्या इंजिनपेक्षा जास्त एफिशियन्सी ऑप्टेन करू शकतच नाहीत तुम्ही. प्रॅक्टिकली शक्यच नाही. म्हणजे एफिशियन्सी इक्वल टू 100% तर शक्यच नाही. ते तर सेकंड लॉ म्हणतो. 100% तर एफिशियन्सी सोडूनच द्या, ते तर सोडूनच द्या. पण कॅरनॉट म्हणतो 100% तर नाहीच भेटत, परंतु मी जे सांगतोय त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही नाही करू शकत. मग कॅरनॉटने एफिशियन्सीचा एक फॉर्म्युला काढला, 1 मायनस टी हॉट, सॉरी टी कोल्ड अपॉन टी हॉट. ह्याच्यापेक्षा जास्त एफिशियन्सी तुम्हाला भेटूच शकत नाही. भेटूच शकत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. 100% तर भेटतच नाही, पण ह्याच्याही पेक्षा जास्त भेटत नाही. मग ते टी कोल्ड आणि टी हॉटच्या व्हॅल्यूवर डिपेंड करणार. समजा हे आता 200 केल्विनवर आहे आणि हे 500 केल्विनवर आहे, तर तुम्हाला ह्या दोन टेम्परेचरच्या मध्ये काम करणारे इंजिन जर बनवला तर त्याची जास्तीत जास्त एफिशियन्सी किती होणार? 1 मायनस 200 अपॉन 500. म्हणजे हे कटलं, हे कटलं, म्हणजेच काय 1 मायनस 0.4 म्हणजे 0.6, म्हणजे 60%. तर ह्या 200 केल्विन आणि 500 केल्विनच्या मध्ये काम करणाऱ्या इंजिनची जास्तीत जास्त एफिशियन्सी 60% असते. त्याच्यापेक्षा जास्त एफिशियन्सी नसूच शकते. कळलं का बघा? मॅक्झिमम एफिशियन्सी हो. एवढीच भेटते. कळलं का? 100% तर नसतेच कोणाची. हो. 100% तर नसतेच. इव्हन ह्यापेक्षा पण जास्त एफिशियन्सी नसते, असं कॅरनॉटनं म्हणलं. कॅरनॉटनं जे इंजिन तयार केलं ते रिव्हर्सिबल कॅरनॉट सायकलच्या कन्सेप्टच्या आधारावर आहे. मग कॅरनॉटच्या ह्याच्यामधले वेगवेगळे स्टेजेस सांगायचे आपल्याला. कॅरनॉट सायकलचे वेगवेगळे स्टेजेस सांगायचे 4 मार्काला. बघा, ही आहे अशी कॅरनॉट सायकल. म्हणजे काय आहे थोडक्यात, हे असं दाखवलं डॉट डॉट डॉट, पण ते बघा अशी असते कॅरनॉट सायकल. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम मध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा, म्हणजे कॅरन इंजिन म्हणजे असंच असते शेवटी, पिस्टन आणि सिलेंडर. पहिल्यांदा त्याला आयसोथर्मली कॉम्प्रेस करतात, नंतर ॲडियाबॅटिकली कॉम्प्रेस करतात. मग आयसोथर्मली ते एक्स सॉरी पहिल्यांदा आयसोथर्मली एक्सपांड होते, नंतर ॲडियाबॅटिकली एक्सपांड होते, नंतर आयसोथर्मली कॉम्प्रेस होते, आणि पुन्हा मग ॲडियाबॅटिकली
कॉम्प्रेस होते. म्हणजे हे एका सायकल मध्ये चालते असं ABCD. कळलं का? एक अशा स्टेजेस असतात, फक्त नाव लक्षात ठेवायचे. मग त्यांनी काय केलंय, ही जी लाईन आहे त्याला उगा असं वाढून घेतलं, टी 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 टी. ह्याला बी असं वाढून घेतलं उगा घाण दिसण्यासाठी. हे असं उगाच घाण केले. कळलं का? हे बघा, हे झालंय काय, डॉट 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 डॉट. मग आता कॅरनॉटचे इंजिन एकूण 4 टप्प्यामध्ये चालते. किती टप्पे सांगा? 4 टप्पे. 4 4 टप्पे. किती टप्पे सांगा रे बाळांनो? 4 4 4 टप्पे. किती टप्पे? पुन्हा एकदा सांगा. 4 टप्पे. त्याला आपण नाव 4 देऊ. त्याला मी नाव देतो इथं. हम्म. हे बघा, हे पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्याचं नाव काय सांगा? काय म्हटलंय? कसा आहे तो? बोला. heat पहिला absorbed टप्पा. अबे आयसोथर्मल एक्सपान्शन. काय करावं काय नाही. पहिल्या, हा हा हा, तर इथं पहिला टप्पा. पहिला टप्पा आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन. isothermal दुसरा टप्पा काय आहे? एडियाबॅटिक adiabatic Adiabatic expansion तिसरा टप्पा काय आहे? isothermal आयसोथर्मल compression कम्प्रेशन. कॉम्प्रेशन. तिसरा टप्पा कुठून कुठे आहे? A to B का B to C का C to D? C to D बोला. C to D C to D. C to D. कसा आहे बोला? C to D. C to D. चौथा टप्पा. बस एवढंच आहे. मग याच्यात एक लक्षात ठेवायचं, पहिल्या टप्प्यामध्ये adiabatic expansion दोनदा आले सर. नाही, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन पाहिजे. चुकले त्याचं. शाबाश, बहुत बढिया गणू. इथं शब्द चुकलेला आहे. हे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे. बघा बरं, ह्याच्यामध्ये काय व्हायला, व्हॉल्यूम वाढायला का कमी व्हायला सांगा बरं जरा डोकं लावून. D to A सांगा. D पासून A पर्यंत काय व्हायला रे बाळांनो? व्हॉल्यूम वाढायला का कमी व्हायला? व्हॉल्यूम कमी व्हायले. बघ बरं जरा अभि, हा. काय व्हायलंय? 1 मिनिट सर. D to A. D पासून A पर्यंत काय व्हायलंय? व्हॉल्यूम हा. अरे काय सांगतोय तू? 1 मिनिट म्हणून कुठे गेला? हम्म. The Carnot cycle consists of 4 reversible processes. ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. हे एक 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 टप्पा समजून सांगू. ठीक आहे.